तर स्टॉइझमच्या फिलॉसॉफीमध्ये असा काय जादू आहे ज्याने लोक अटॅच होतात? तर जर तुम्हाला स्टॉइसिझम माहिती नाही आहे तर अगोदर माझी ही व्हिडिओ बघा. तर लिंक इन डिस्क्रिप्शन. तर सर्वात आधी मी तुमचा एक मिसकन्सेप्शन लांब करतोय आणि ते आहे जस्ट स्टॉप केअरिंग. तर ही एकदम स्टुपिड ॲडवाईस आहे. बघा, ज्याने स्टॉइसिझम लिहिलेलं मार्कस ऑरेलियस, जे रोमचे वन ऑफ द बिगेस्ट एम्परर होते, ऑल दॅट स्टफ. तुम्हाला माहिती असायला हवं की त्यांच्या वाईफचं अफेअर चाललेलं कोणा दुसऱ्यासोबत, आणि जेव्हा ते युद्धाला जायचे तेव्हा त्यांची वाईफ कोणा दुसऱ्यासोबत अफेअर करायची. मग तुम्ही अशा फिलॉसॉफीला ॲक्सेप्ट करणार आहात जी तुम्हाला इतका केअरलेस व्हायला सांगते की वाईफचा कोणा दुसऱ्यासोबत अफेअर असेल तर काही नाही, असू दे, युद्ध करा. म्हणून मी सांगतोय स्टॉइसिझमचा मिनिंग डोंट केअर स्टुपिड आहे. तर तुम्ही असे स्टॉइक माणूस होऊ नका ज्याने तुम्ही उद्ध्वस्त व्हाल. स्टॉइसिझम फिलॉसॉफी तुम्हाला तुमच्या डिप्रेशनला क्युअर करायला हेल्प करेल. याचा मिनिंग मला तेव्हा समजलेलं जेव्हा मी माझ्या मित्रांना चाइल्डहुड अब्यूज सहन करताना बघितलेलं. इव्हन मला पण माझे टीचर्स छोट्या छोट्या गोष्टींसाठी मारायचे. नो हेट टू दॅम, त्यांना हे माहीत नव्हतं. जेव्हा मी हे सगळं सहन करायचो तेव्हा मी स्टॉप केअरिंगवाली फिलॉसॉफीला ॲक्सेप्ट केलेलं, अँड तेव्हा मी अजिबात केअर करणं सोडलेलं, जे एकदम स्टुपिड होतं. कारण तुम्ही एकदम केअर करणं सोडाल तर समोरचा अजून टॉर्चर करतो. आणि जेव्हा मी लाईफमध्ये पुढे गेलो तर मला वाटायला लागलं ऑब्व्हियसली यू हॅव टू स्टॉप केअरिंग. ऑब्व्हियसली स्टॉइसिझमचा बेसिक आहे, पण याचसोबत तुम्हाला सोल्युशन ओरिएंटेड पण व्हायचं आहे. तुम्हाला सोल्युशन शोधायचं आहे. मला आज पण माहिती आहे, माझ्या मित्राचं गेमिंग चॅनल होतं. त्याचा गोल होतं की त्याहून तो पैसे कमवेल आणि त्याने तो त्याच्या पेरेंट्सला सिद्ध करून दाखवेल. त्याने त्या चॅनलशी इतके पैसे नाही कमवले, पण त्या चॅनलमुळे त्याचे सोशल स्किल्स डेव्हलप झाले. तर फक्त स्टॉप केअरिंग नका करू, सोल्युशन शोधा, वर्क करत राहा, ज्याने तुम्ही कुठेतरी पोहोचाल. तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे, प्रोसेस इज बेटर दॅन रिझल्ट. तुम्हाला ती गोष्ट तर माहीतच असेल की एक माणूस रोज डोंगर फोडायला जायचा आणि एक दिवस त्याने त्यातून रस्ता काढला. कंट्रोल द अनकंट्रोलेबल इमोशन्स. याचा मिनिंग असा आहे, तुम्हाला मेक शुअर करायचं आहे तुम्हाला तुमच्या इमोशन्सला कंट्रोल करून. जेव्हा मला माझे टीचर्स टॉर्चर करायचे तेव्हा मी कंट्रोल करायचो. नंतर मी ते स्कूल सोडून दिलं आणि पेरेंट्सला कंप्लेंट केली, कारण भांडून काहीही उपयोग नाही. आणि कंट्रोल करण्याचा बेनिफिट काय? तर फर्स्ट ऑफ ऑल कोर्टिझॉल नाही वाढत, आणि वाढला तर टेस्टोस्टेरॉन कमी होतो, स्किन खराब होते. टीचर्स टॉर्चर करतात, तर जर भांडू शकता तोच एक सोल्युशन दिसतो तर भांडा. पण या उलट करोडो सोल्युशन्स दिसतात तर कंट्रोल करा. यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता. आणि लास्ट, ग्रॅटिट्यूड ठेवा. एक्झाम्पल, तुमच्या पॅरेंट्सने तुम्हाला टॉर्चर केलं म्हणून तुमच्या मुलाला कधी टॉर्चर करू नका. तुमच्यामध्ये ग्रॅटिट्यूड असला पाहिजे, ज्याने तुम्ही निगेटिव्हिटीमध्ये पण पॉझिटिव्ह शोधाल. तर स्टे स्ट्रॉंग.